तर झालं असं काय नेमकं, की जिचं बोरन्हाण होतं ना, तीच अचानक एकाएकी हसता-हसता रडायला लागली. त्याच्या पाठीमागचं कारण मला पण समजलं नाही बरं का. तर हाय, हॅलो, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर इथे संध्याकाळचं इव्हिनिंगला भाजी घ्यायला बाहेर आलो होतो. तर मस्त भाजी वगैरे घेतली. घरातल्या जेवढ्या काही गोष्टी संपल्या होत्या त्या घेतल्या. त्यानंतर पोरांना खाऊ वगैरे घेऊन दिला. घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त दिवाबत्ती वगैरे केली. तोच आम्हाला आत्तूने सांगितलं होतं, की शंभूचं बोरन्हाण करायचं आहे. सो इकडे या म्हणून. तर मग काय आमंत्रण आलंय आत्तूचं म्हटल्यावर पोरं काय हटतात का? अगदी आत्तू आमचे 2 मिनिटाच्या हाकेच्या अंतरावरती आहे. तरी पण पोरांना इतकं धावत धावत जायचं होतं ना आत्तूच्या घरी. जसं की हे जसं काही वर्षातून निघालेले आहेत. रोजचं यांचं येणं जाणं होतंय. तरी पण आत्तूच्या घरी जाण्याची ओढ बघा या पोरांची कशी होती. तर मस्त असे पळत पळत गेले. नॉनस्टॉप आम्ही आत्तूचं घर गाठलं. घरी गेल्यानंतर तिथं ना डेकोरेशन वगैरे चाललेलं होतं बोरन्हाणाचं. तर ही सगळी घरची क्रिएटिव्हिटी आहे आणि ती आमच्या शिवदिदीची आहे. तर बाहेर याच गोष्टी घ्यायचं झालं तर भरपूर त्याला काय म्हणतात पैसे पण लागतात आणि महाग पण भेटतात. त्यापेक्षा घरी बनवून ना समाधान त्याचं काही वेगळंच भेटतं. तर इकडं आमची शंभू मस्त नटून थटून हलव्याचे दागिने घालून रेडी होती आणि इकडे माझं छोटं कार्टून बघा तोंडाला टेप लावून बसलं होतं, कारण आवाज नको म्हणून सांगितलं तर त्याचा कारभार त्यानेच केला. त्यानंतर बघा मस्त बोरन्हाणाची काय म्हणतात विधी सुरू झाला आणि इकडे बोरन्हाण करायला घेतलं. खाऊ बिऊ मस्त एकत्र केल्यानंतर बोरन्हाण ते घालायला घेतलं तर एकाएकी पोरगीला रडायला लागली. आता पोरगी का रडते याचा प्रश्न सगळ्यांनाच पडला. तर विषय असा होता की बाकीच्यांनी सगळ्यांनी गोळा केलं आणि तिला गोळा करायला नाही भेटलं चॉकलेट वगैरे, म्हणून ते दुःख होतं. आता जिचं बोरन्हाण आहे तिथं गोळा करू शकत नाही, पण तरी पण आता हे काय रुसवे फुगे लहान लेकरं म्हटलं की चालूच असतात. तर मस्त तिला पण चॉकलेट वगैरे दिल्या. मग जाम पोरगी खुश झाली आणि नंतर मस्त तिळगुळ वाटून आमच्या आत्तूने सगळ्यांचं तोंड गोड 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 केलं. आणि त्यानंतर सगळ्या पोरींनी बघा किती किती चॉकलेट गोळा केले होते. आणि आजकाल पोरांना मुरमुरे नको, बिस्किट नको, फक्त त्यांना चॉकलेट लागतं. आमच्या वेळेस तर आम्ही सगळं उचलून खायचं बरं का. आणि सगळ्यांनी खाल्लं. आणि इकडे बघा ही माझी 2 भूतं कशी खातायत शेवटी. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू नवीन एक अशाच छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर ऑल ऑफ यू.